हॅलो मित्रांनो, तर आज आपण एक नवीन ब्लॉग चालू केलेला आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर असा बघायला मिळायला लागलेला आहे. तर आजचे लास्ट टाइम मी घरी माझाच एक वर बाळा तर माझाच एक मी ब्लॉग घरी बघत होतो. मलाच बघायला मजा आलेली खूप. तर आज ठरवलं की आपण कमी ब्लॉग बनवायला लागलोय. आपले ब्लॉग खूप छान नसतात आणि आपल्याला बघायला मजा येते. तर त्यासाठी आपण आजपासून परत थोडे थोडे ब्लॉग बनवायला चालू करतोय. आणि आज मी आणि निर्वी फर्स्ट टाइम पहिल्यांदाच आम्ही दोघं आम्ही गाडी एवढ्या ट्रॅव्हल करायला लागलेलो आहे. तर आम्ही गावाकडे निघालोय. आता गावाकडे एक छोटं काम आहे म्हणून चाललेलं आहे. हाय 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 हा येस. तर चला बघा आता आम्ही कसं मज्जा करतोय. सकाळचे 10:30 वाजल्यात. मस्त छान ऊन पडलंय. निर्वी थोडं शांत गाडीत बसावे म्हणून थोडं तिला चिप्स पॅकेट एक हातात दिलेलं आहे. तर मी काय सांगत होतो, मस्त ऊन पडलेलं आहे. आभाळ कसलं छान दिसतंय बघा. आणि पेट्रोल वगैरे टाकून मस्त चाललोय. आता म्हटलं थोडा वेळानंतर ब्लॉग चालू करूया. कारण सुरुवातीला निर्वी कशी गाडीत बसते काय बसते एवढी आयडिया काय नव्हती. तर आता तरी ती आहे. बघूया मग पुढे जाऊन कसं कसं होतंय ते. आणि तिला खूप भारी वाटतं गाडीतून फिरणं. म्हणजे तिचं एक काय म्हणायचं एक छंद असल्यासारखं झालेलं आहे तिला. कुठला पण असू दे, गाडी असू दे, टू व्हीलर असू दे. आता टू व्हीलरवरती आम्ही रोज फिरतोय पण आम्हाला ते ब्लॉग बनवायला होत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी. आता इथं बघा, इथं काऊ आहे काय आहे हे सगळं तिला दिसत असते आणि ती एन्जॉय करत असते. भारी वाटतं ते. आत्ताच मी गाडीतनं मम्मीला फोन केलेला गावाकडे यायला लागलोय म्हणून. आणि जसं मम्मीनं निर्वीचा गाडीत आवाज ऐकला तिला लय भारी वाटलं. तिला म्हणलं मी आणि निर्वी दोघंच यायला लागलोय. ती विचारत होती वर्षा कुठे. म्हणलं घरी येते आम्ही दोघंच यायला लागलोय. तर तिला एवढं भारी वाटलं पहिल्यांदा आणि आश्चर्य वाटलं तिला आम्ही दोघं गाडीतून यायला लागलोय म्हणल्यावर. ओ रे बाळा हा चला खेळा जावा. मागं जाऊन खेळा गाडीत. आपण जाऊया पटपट आजीकडे जाऊया. चलो तर आम्ही चाललोय आता हळूहळू. मस्त छान छान गाडीत बैल दिसल्यात निर्वीला. काय रे बाळा ते काय आहे ते गाडीत? बोलो ये म्हणा ये. हो कॅमेरा चालू करून काय नाही. चालू करायच्या अगोदर त्याला बोलवत होती. चलो मागो करून कसं चाललंय काय. कॅमेरा चालू केलेला दिसलं की लगेच पळत येते. तिला एवढं सगळं खाऊ घेतलंय. अजून भरपूर काय काय आहे तिथं. पण खायचं नावानं ओरड आहे आमची नेहमीची. मला वाटतं सगळ्यांचं छोट्या बाळांचं हेच असेल, खाण्याच्या नावानं ओरडच. किती जरी काय जरी दिलं चांगलं खायला तरी ते खाण्याच्या बाबतीत ओरडच आहे आमचं. किती भारी वाटतं बघा इकडं. रस्ता झाल्यापासून तर स्पीडला काही हेच राहिलेलं नाही. तरी आज आम्ही दोघंच असल्यामुळं असं लिमिटच्या स्पीडमध्ये चाललोय. असं जास्त पळवत नाहीये. तिला नेहमी पण असंच गाडी तिथंच बसायला आवडत असते. आज पण ती इथंच बसलेली. आणि हे व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य प्रयोजन हे आहे की एक छान मेमरीज तयार होत आहेत. कारण मी स्वतःच माझा मागचा एक ब्लॉग बघत बसलेलो. तर ब्लॉग बघताना मला लय भारी वाटायला लागलं. म्हटलं की बघा आपण कसं होतो काय बनवायला चालू केलं, आज किती बनवतोय आणि आज निर्वी कशी होती काय होती हे मागचे व्लॉग बघून मलाच छान वाटायला लागलं. सो म्हटलं ह्यावेळी पण आपण आता थोडंसं वेळात वेळ काढून हे बनवूयाच. आता निदान मला नाही निदान निर्वीला तरी पुढं हे सगळे व्हिडिओ बघितल्यावरती तिला भारी वाटेल की बाबा हो मी अशी होते. कारण मी आता लहानपणीचे फोटो मागायला गेलो तर काही ठराविकच फोटो आहेत. पण आता सोय झालेली आहे आपल्याला सगळं हे असं पुढं आपण स्टोअर करू शकतो मेमरीज आपल्या. तर का नाही. तर तोच हे डोक्यात ठेवून मग म्हणलं आपण आता हे असे छान छान व्हिडिओ बनवूया. आणि हिला पण समजेल आगावला की ती केवढी करामती होती ती.
हाय ना निर्वी, से हाय, से हाय, हाय, येस व्हेरी गुड. वर्षानं सोबत खरेडाळ पण दिलेली आहे तिला खायला, तर ती आता तिला काढून दिलेली आहे, खायला लागली आहे ती. अरे ते हातात घ्या, हातात पकडा, हातात पकडा, हातात पकडा आणि एक एक खावा. काय इट 1 by 1, एक 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 बसून खा, इथंच बसून खावा, नको मागं जाऊ. निर्वीसाठीच्या मेमरीज क्रिएट करता करता मला माझ्या पण मेमरीज खूप आठवायला चालू झालेले आहेत. मी जेव्हा जेव्हा म्हणजे नवीन नवीनच 2 व्हीलर जेव्हा चालवायला शिकलो होतो, ह्या रोडवरती मी खूप सारी गाडी पळवलेली आहे. खूप म्हणजे 2 व्हीलर जी होती स्प्लेंडर, जे अजून पण मी चालवतोय, या रोडवरती मी ती खूप फास्ट पळवायचो, खूप म्हणजे खूप. आणि नवीनच गाडी चालवल्याचा जोश असल्यामुळं मी गाडी पळवायचो ती. पण आता अशा स्टेजला आले की नाही, आपल्याला तरी गाडी पळवायची नाही आहे, आपल्याला फक्त आता गाडी घेऊन पुढं जायचंय, हे एवढंच डोक्यात असते. त्यामुळे आता काय, गाडी घेऊन सेफली पुढे जायचं हे डोक्यात असते, नुसतंच पुढे जायचं नाही तर सेफली जायचंय हे डोक्यात असते. आणि हे बघा, हे मागं बसून कसं चाललेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर हा असा ब्लॉग बनवायला लागलाय, त्यामुळं कंटेंट असा तुटक तुम्हाला सुरुवातीला वाटेल, पण बनवणं तर हे होतं. तर ऍक्च्युली आज भीती प्रकार नव्हता, थोडं निर्वीला पहिल्यांदाच घेऊन जातोय असं एवढं काय, कारण मी तिथल्या तिथं लोकलला फिरतो इस्लामपुरात, पण असं 4 व्हीलर मधून तिला एवढ्या लांबपर्यंत घेऊन आलोय असं पहिल्यांदाच झालंय, नाहीतर कधी असं करत नव्हतो. थोडस असं धाकधूक होती मनात की ती एवढा वेळ कशी येईल, काय येईल. इवन आता आम्ही ऑलमोस्ट 70% डिस्टन्स आलेलो आहे, पण एवढ्या वेळात तर तिनं असं अजून तर काही हे केलेलं नाहीये. बघूया आता थोड्या वेळात घरी पोहोचतोय. घरात गेल्यानंतर तिथं काय मम्मी आहे घरी, इकडं वर्षा होती पण आता इकडे गेल्यावर मम्मी आहे, त्यामुळे तो काय नाही. फक्त आता राहिलेला टेन्शनचा भाग आहे ती येताना कशी हे करते, ते येताना पण होपफुली ती व्यवस्थितच यावी, आता जशी आम्ही सोबत चाललोय तसं. फिंगर क्रॉस्ड, दुसरं काही करू शकत नाही आता. यस, तर आपण आपल्या गावाच्या रस्त्याला आलेलो आहे. अजून ह्या रस्त्याचं तर पुढं काम चालू आहे, त्यामुळे हा रस्ता थोडा खराब आहे. हा पण लवकरच होईल. हा काऊ दिसली का, कुठं दिसली तुला काऊ? हा तिथं होती ना, व्हेरी गुड. मज्जेची गोष्ट म्हणजे तिला अजून एकच काऊ हाच एक प्राणी व्यवस्थित माहिती आहे, ज्याला ती म्हणजे बैल असला, म्हैस असली किंवा गाय जरी असली, ए लुक ॲट हिअर बाळा, काऊ तिथं बसलेली आहे ती. आता हिला उठून बघूपर्यंत त्या काऊ गेलेल्या असणार आहेत मग. तर त्या सगळ्याला ती काऊच म्हणते ती, त्यामुळं आम्ही पण अजून तिला तेवढं हे केलेलं नाही की लगेच त्याला ऑक्स म्हण, त्याला बफेलो म्हण, हे अजून एवढं काही तिला हे केलेलं नाही फोर्स. शेतात आलेलो आहे, गाडी इथे लावलेली आहे आणि आपल्या शेतात आज पोचलेलं आहे. आणि मम्मी पण आलेली आहे. बॉम्ब पुरून झालेला आहे आपला, आणि आजी आणि निर्वी गेलेली आहेत शेतात आत ऊसात ऊस बघायला. निर्वी से हाय. ऊसाचं पाला कापल ग. ऊसाला सोडलेलं पाणी पाजलेलं आहे, त्यामुळे जरासं खाली किचकिच आहे, त्यामुळं मॅडमला तिथं उतरायचं नाही आहे. सोड सोड सोड. चला या, खाऊ खायचं आता, या कम ऑन कम. ये पुशू पुशू करायचं, या ये पुसू पुसू करते मी, माझ्या साडीला पुसूया. चला चला पुढं. नो नो नो, चलो चलो चलो. Walk properly.
walk properly. Come on, catch me. Hold my hand. परसे 1:30 वाजले 1:30 आणि इथं निर्वीला झोपवले. निर्वी झोपली आहे तिथं. आत्तापर्यंत तरी मस्त छान दिवस गेला आहे. आता झोपली आहे पण छान. मग अशी ती पुस्तक पाण्यात पण खेळलेली आहे. एकदम शॉर्ट क्लिप तुम्हाला दाखवते मी. बाय वाटते बघू. होपफुली असं जर ती छान छान रिस्पॉन्स करायला लागली मला तर आम्ही असे छोटे छोटे ट्रॅव्हल चालू करून निर्वी आणि मी. तरी वर्षाचं काही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही कारण तिला काही त्याची कामं भरपूर असतात. त्यामुळं तिचे हे घेऊन आम्ही ट्रॅव्हल करू शकत नाही. तर आम्ही दोघं तरी असे ट्रॅव्हल छोटे छोटे करू शकतो. आणि हे खूप छान वाटते की हा वेगवेगळ्या मेमरीज क्रिएट व्हायला लागल्या. त्यासाठी खूप मस्त वाटते. चला तर आता जेवून घेतो आणि आता डायरेक्ट निर्वी उठली कीच तुम्हाला भेटतो मी. संध्याकाळचे 6 वाजल्यात. आम्ही गाडीत काही शूट केलं, घरात काही शूट केलेलं नाही आहे. डायरेक्ट गाडीत येऊनच शूट करायला चालू केले. तर मस्त तिथं खाऊ वगैरे खाल्ला. 4:30-5 वाजता निर्वी तिथं उठलेली. तुम्ही व्हिडिओ बघितला नाही आहे कारण व्हिडिओ मी झोपलेलाच केला होता. त्याच्यानंतरचा मी काही केलेला नव्हता. तर 4:30-5 वाजता निर्वी उठलेली आहे. आणि आत्ता सांगायचं म्हणजे तिला तिथून निघायचं नव्हतं घरातून. पोरं सगळी तिथं छोटी छोटी खेळत होती. त्यांच्याबरोबरच तिला तिथं पण थांबून खेळायचं होतं. आणि तिकडे घरी वर्षाला पण करमत नाही आहे. काहीतरी देखवा दाखवत सकाळी घेतलेले चिप्सचं पाकिट आता तिला फोडून दिलंय आणि त्यामुळे खात कसं तर करून गाडीत बसून आता आम्ही निघालोय. छान सुंदर सनसेट व्हायला लागलेला आहे. संध्याकाळचे जवळपास आता 6:15 वाजलेले 6:15 आणि निर्वी लागल्या तिथं मागं खेळायला. आणि घरातनं बाहेर पडून आम्हाला एक 10 मिनिटं झाली असतील. आणि मम्मी काही गाडीजवळ सोडायला आली नव्हती. सांगितलेलं तिला तू गाडीजवळ येऊ नकोस, तू आलीस गाडीजवळ तर ती काही गाडीत बसणार नाही म्हणून मग ती काही गाडीजवळ सोडायला आली नव्हती. तर आम्ही आत्ता निघलोय आणि 10 मिनिटांनी मम्मीचा आत्ता फोन आला होता की बाबा ती बसल्या का गाडीत. तर बसल्या, ही लागल्या इथे खेळायला. आता तुम्ही मागाशी व्हिडिओमध्ये बघितलेलं तिला आपण हे दिलं होतं खायला. पण आत्ता जरासं कुठं तर तिचं काहीतरी मागं खेळणं पडलंय, खायला काहीतरी दिलेलं ती पडले म्हणून लागले किरकिर करायला. तर चला जाऊया पटपट. सुंदर आता सनसेट पण बघायला मिळाला. रस्त्यावर गाड्यांच्या लाईटी पण लागल्यात आणि वर्षाचा पण फोन 2-3 वेळा येऊन गेलाय याकी करून. चला पटपट जाऊया आपण आता. तुम्ही म्हणणार हे अनोखे स्टंट बंद करा, पण आता सध्या तरी हाच ऑप्शन आहे आपल्याकडं. त्याशिवाय आपण घेऊन जाऊ शकत नाही आहे कारण तिला मी बोलवलं पुढं नाही येता ती डायरेक्ट आता इथं मांडीतच येऊन बसले. तिला इथं बसायला पण बरेचदा आवडतं. तर चला निघूया हळूहळू रस्त्याच्या कडेनं आपण जाऊया. चलो आष्ट्यात आलेलो आहे आणि आष्ट्यातनं आता आपण इथं बघा हायवेला लागलेलो आहे आता. तर आष्ट्यात गाडी चालवायला लागलोय आपण. एकदम लेफ्टच्या लेनमध्ये 3rd-4th गिअर लावून शांतपणे जाणार आहे असं मी तुम्हाला आत्ता तरी सांगतोय. पण आता रोडवरती आपण एक्झॅक्ट एंट्री केल्यानंतर, एक्झॅक्ट म्हणजे आता ऑलरेडी आपण आहे, कसं जायला माहिती नाही पण छान हळूहळूच जायचं हेच ठरवलंय आपण. तर चलो जाऊया पटपट. थोडा डिस्टर्बन्स आहे इथं बसून. आता त्या तिकडच्या विंडो ओपन कर क्लोज कर हेच चालू आहे तिचं. थोडासा डिस्टर्बन्स आहे पण आता काही करू शकत नाही आपण. आम्ही असंच पूर्ण आष्ट्यापासून असंच बसून आलेलो आहे. गाडी चालू आहे हळूहळू का होईना आलेलो आहे पण आलेलो आहे. पर्याय नव्हता आता. अशी किरकिर कंटिन्यू चालू आहे तिची. तर चला जाऊया, घराजवळ आलोय आता. रात्रीचे 10 वाजले आणि आम्ही छान लवकर पोचलेलो घरी. सगळं झालेलं मस्त. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा ब्लॉगवरती. आणि मला माहिती आहे ह्या खूप छान मेमरीज क्रिएट व्हायला लागल्या आता इथून पुढे.
आणि त्या कंटिन्यू करणार आहे आपण इथून. तर चलो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय. हां बाय बाय. निर्वीला अभ्यास करायचा आता. चला.